लय मोठा आहे, ह्या देवाची सुंदर अशी सेवा करा. अरे स्वतःच्या परपंचासाठी राबणार तर अख्खं जग आहे हो. हा माझ्या मामाचा, त्या तुमच्या आमच्या मायबापाचा उघडा परपंच आहे. ह्या परपंचासाठी राबा. हा देव तुमच्या परपंचाची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही, हो का? अरे काय किती सांगावं हो बा. आयुष्य जरी सांगत राहिलो ना तरी देवाचं चरित्र सांगून होणार नाही हो. तासन 2 तासामध्ये काय सांगावं? ऐकावं तेवढं थोडं आहे, सांगावं तेवढं थोडं आहे. सुंदर अशी सेवा करा. या जगाच्या मालकाचं चरित्र लिहायची वेळ आली तेव्हा विचार केला ना, त्या आदमापूरच्या मंदिर तिथं त्या बघा एक पिंपळ होता, पिंपळ आणि लिंबाचं झाड एकत्र होतं, तिथं सगळी आली होती. एक लेखक बोलावला होता, तेव्हा मामाने सांगितलं की समाधान नावाचं हॉटेल बघितलं असेल ना, तिथं ती झाड होतं बघा, तिथं सगळी बसली होती. आणि मामाने विचारलं, ए म्हणली हे कुठनं आणलास र? तेव्हा सांगू लागले की देवा लेखक आणलं, या तुमचं चरित्र लिहायचं म्हणतोय. त्यावेळेला देवाचं वाक्य आहे का? त्यावेळेला देवाने गर्जना केली, ए म्हणता सुकाळीच्या हो, अरे या बाळूधनगराचं चरित्र लिहायला त्या पुर्तीचा कागद केला, समुद्राची शान केली, साक्षात सरस्वती माता जरी लिहायला बसवली तेव्हा तरी बाळूधनगराचं चरित्र लिहून होणार नाही. एवढं महान आपलं चरित्र आपल्या मामाचं आहे. त्या मामाची सुंदर अशी सेवा करा. सगळ्या